नाव कसं उज्ज्वल होईल त्याच्याकडे लक्ष द्या आणि निश्चितच पुढील वाटचालीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सुवेल, गंगामाता गुंदवली आणि चौटायरवा मानकोली या दोन संघामध्ये स्थानिक संघ आहे चौटायरवा मानकोली, खूप सारा अनुभव या संघाकडे आणि त्यांच्या शेजारी असलेलं गाव म्हणजे गुंदवली. असं जर या मैदानाचा विषय निघाला तर या मैदानावर खरोखरच ऐतिहासिक स्पर्धा होत असतात. एकही दिवस मला वाटते एप्रिल महिन्यापर्यंत एकही दिवस हा मैदान खाली नसेल. मानकोलीकरांचे आपण आभार मानूया, ग्रामपंचायत पूर्ण तसंच गावातील सर्व खेळाडू सर्व ग्रामस्थांचा आभार मानूया. ही खेळपट्टी हे मैदान नवीन 40+ क्रिकेट संघटनेसाठी आपण उपलब्ध करून दिलं. चौटायरवा मानकोली, गुरुदत्त मानकोली दोन्ही संघांचा आपण आभार मानूया. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली, खास करून वॉच स्वतः अध्यक्ष जोशी साहेबांकडून या स्पर्धेवर, सचिव साहेब, सहसचिव साहेब, इतर उपाध्यक्ष, त्यानंतर या सर्वांचं नियंत्रणाचं काम केलं ते संस्थापक अध्यक्षांनी. सर्वच पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचेही लाख लाख आभार. ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आर्थिक सहकार्य केलं, हे आपण जे बॅनर समोर पाहता त्या सर्वांनी आर्थिक सहकार्य नक्कीच या स्पर्धेसाठी केलेलं आहे. त्या सर्वच मान्यवरांचं, सर्वच दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाख लाख आभार. वेलकम राजेश पाटील, या आपण व्यासपीठावर. जितेंद्र धुमाले जॉईन झालेले आहेत नवीनच. सन्मान्य सचिव रमेशजी तरे साहेब, गेले महिनाभर आपण या स्पर्धेची वाट पाहत होतो आणि त्याच्यावर देखरेख करण्याचं काम त्यांच्या जोडीला निश्चितच धर्मेंद्रजी तांगडे साहेब सहसचिव आणि त्यांचे इतर सर्व सहकारी. जाऊया आपण सामन्याकडे. चला पंच, खूप उशीर होतोय सामन्याला असं निश्चितच जाणवलं या ठिकाणी. त्वरित आपण सामना सुरू करा. बिंदास माली, यस बस नाम ही काफी, ये बड़ा नाम है इस मानकोली गाव में. बिंदास माली एक जबरदस्त व्यक्तिमत्व. खरं तर मित्रांनो, क्रिकेट बाजूला ठेवून जर तुम्ही विचार केला तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा तर नक्कीच एक माणुसकी प्रत्येक माणसामध्ये असावी लागते, दिलदारपणा, आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हास्य. बस लोकांची मनं जिंकण्यासाठी हे खूप पुरेसं असतं. या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक मित्र तयार झाले, अनेक संबंध तयार झाले मैत्रीचे. बॅट्समन आपण पाहतोय दोन, अंकुश म्हात्रे आणि संजय म्हात्रे. अंकुश आणि संजय खरोखरच ही अनुभवी जोडी आहे गुंदवलीकडून. आणि गोलंदाज बिंदास माली. शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. मजबूत टीम चौटायरवा मानकोली. स्वतः कालीराम केणी सर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, नाही सॉरी, योगेश दलवी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. सोवेल पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय बिंदास माळी. गंगामाता स्पोर्ट गुंदवली आणि चौटायरवा मानकोली या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. एसके या संघामध्ये सामील झालेले आहेत. एक मजेशीर व्यक्तिमत्व आहे, एंटरटेनिंग व्यक्तिमत्व एसके. पहिला चेंडू समोर पकडलेला आहे, मात्र पंच तिथे सहमत नाहीयेत. चांगला चेंडू होता, अगदी फुलर लेंथ बघायला गेलं तर क्रीज मध्ये सोडलेला हा चेंडू. पहिला चेंडू पायांवर आदळला, मात्र बॅटची कड कुठे ना कुठे चेंडू घेऊन गेला होता. त्यानंतर सिंगल आली, धावसंख्येचा श्री गणेशा झाला. अंकुश याच्या धावसंख्येचा श्री गणेशा. बिनबाद एक गुंदवली संघाची धावसंख्या होती. गंगामाता गुंदवली वर्सेस चौटायरवा मानकोली या दोन संघामध्ये आपण सामना पाहतायत. या वेळी या पाहतोय आपण पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटवर प्रॉपर येत नाहीये. सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न, ओव्हर थ्रो, मात्र बॅकअप चांगलं मिळालं एसके कडून आणि 2 धावा पूर्ण. मागचा सामना एकतर्फी झाला. आयडियल्स फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे वर्सेस जयगावदे वडूनगर. खरं तर आयडियल्स फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे या संघाचं आपण कौतुक करूया. या संघटनेमध्ये आपण सामील झाला. वेलकम अशोक पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. वेलकम दीपक पाटील, ज्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. संतोष दादा आपलंही स्वागत आहे. के कृष्णा पाटील आपलंही मनपूर्वक स्वागत आहे, सुस्वागतम. महानन मामा, योगेश चिकणे, संजय चिकणे, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माझी सरपंच राजेश ढाकले पाटील. यावेळी मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही. पुन्हा एकदा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक
फील्ड करतोय, सिंगल मिळालेली आहे. मोरे सरांचा इशारा, सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपळकावर 4 लागते. पप्प्या काबूकर जयगाव देव संघामध्ये जबरदस्त कामगिरी करतायत. आणि आज जयच्या बॅटिंगवर नजरा होत्या. संजय चिकणीने चांगली बॅटिंग केली, जयने चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला तब्बल 72 धावांवर पोहोचवलं होतं. बिंदास. हो, इथे मात्र चांगला चेंडू आहे, अगदी खोलवर टाकलेला चेंडू. क्या बात आहे. पहिल्याच षटकामध्ये, या हंगामातील पहिलं षटक आताल तो बिंदास माळे. आणि किती नियंत्रित गोलंदाजी आहे बघा. पूर्ण अनुभव पणाला लावलेला आहे बिंदास माळीने. ह्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करणार नाही तर कुठे करेन, असा बिंदास माळीने स्वतःला प्रश्न विचारलेला आहे. थोडा अनफिट वाटतोय, मात्र क्रिकेट पुढे काय मित्रांनो, क्रिकेट पुढे तुम्ही लुले पांगले जरी झालात तरी त्याची फिकर नसते. दिलीप मोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेले. रील स्टार असं म्हटलं तरी वावगं ठरू नये त्यांना. पायाला जखम झालेली आहे, मात्र तरी सुद्धा मी मागाशीच म्हटलं होतं की शरीराचं काही होते, क्रिकेट खेळणं सोडणार नाही. कविता लिहिलेली आहे मित्रांनो मी याच्यावर. या स्पर्धेमध्ये निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचेल. बिंदास माली चांगली गोलंदाजी करताना ओव्हर द विकेट. समोर आहे तर संजय, काय जबरदस्त आपण बॉलिंग बघितली बिंदास मालीने. 6 धावा धावपळकावर लागलेले आहेत फक्त. गुंदवली संघाला कुठे ना कुठे विचार करण्यास भाग पाडलेले. वड बॉलिंग. येस, खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये. येस, आणि आता मात्र काय घडलंय, फलंदाज धाव बाद होतोय आणि पहिली विकेट गंगामाता गुंदवली संघाची. माजी अध्यक्ष आणि आत्ताचे अध्यक्ष दोघांची चर्चा सुरू आहे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना जॉईन झालेले आहेत संदेश पाटील, प्रदीप संदीप मोरे, त्यानंतर प्रदीप मोरे, जयेश भोईर, त्यानंतर सुभाजी बत्तिनी, तसेच आमचे सर्वांचे लाडके यस जितू मामा. सर्वांचं लाख लाख स्वागत आहे या व्यासपीठावर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होण्याआधी शेवटचं या ठिकाणी शेवटचा चेंडू टाकला जाईल बिंदास माळीकडून. ओहो, क्या बात आहे. त्रिफलाची क्लीन बॉल. जरी मी जखमी असलो तरी काय झाला, जखमी शेर कधी गप्प बसत नाही हे बिंदास माळीने दाखवून दिलेले आहे. त्रिफलाची
चांगला चेंडू आहे बघा. दोन्ही गोलंदाजांनी एक स्ट्रॅटजी इथे वापरलेली आहे. फुलर लेंथ चेंडू, अगदी क्रीज सोडून एकही चेंडू टाकला जात नाही. 7 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. कुठलाही चेंडू आपण जर बघितला तर अखूट टप्प्याचा चेंडू नाहीये. ही प्रॅक्टिसची कमाल आहे मित्रांनो. तुमच्याकडे चांगली खेळपट्टी असेल, चांगलं मैदान असेल, सकाळी 6-6:30ला उठून तुम्ही मैदानामध्ये येत असाल तर निश्चितच तुमचं क्रिकेट सुधारेल, तुमची गोलंदाजी सुधारेल, तुमची फलंदाजी सुधारेल, तुमची फिल्डिंग त्याहून जास्त सुधारेल. देवानंद भोईर सिंगलने धावसंख्या धावपलकावर 7. ओहो, चांगला फटका आहे. ड्राईव्ह केलेला आहे, स्टेट ड्राईव्ह. चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामधून सरळ सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. रमेश तेंडुलकर यांची आठवण व्हावी असा हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण बघितला बॅट्समन राकेश म्हात्रेच्या बॅटमधून. 4 धावांनी धावसंख्या धावपलकावर 11 लागतीये. हो, यावेळी मात्र चेंडू थोडासा क्रीजच्या बाहेर सोडला होता. चेंडूमध्ये जास्त वेग नव्हता, फक्त हवेचा वापर करून चेंडू हवेमध्ये सोडला होता आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं की चेंडू यष्ट्यांच्या मागे दळवीने अतिशय चालाखीपणे चेंडूला पकडलेले. माणसाच्या आयुष्यामध्ये खेळ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुमची फिटनेस जर तुम्हाला ठेवायची असेल तर कुठला ना कुठला खेळ खेळणं जितू मामा गरजेचं आहे. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला कव्हर ड्राईव्ह आपण जबरदस्त पाहतो. टेक्निकल फटका. ओ माय गॉड, इथे मात्र काय घडलंय? नाही, दुसरी धाव पूर्ण होईल, परंतु कुठे ना कुठे तू मै चालली होती, मिसअंडरस्टँडिंग झाली होती, परंतु लगेच आपली चूक सुधारली. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 13 होतीये. पूल ए चा आपण हे सामने पाहतोय. पूल ए मध्ये आयडियल स्ट्रेट ग्रुप हायवे दिवे, जयगावदेव वडूनगर, गंगामाता गुंदवली, चौथा हिरवा मानकोली. यानंतर पूल बी चा सामना आपण निश्चितच पाहणार आहोत. जोशी इलेव्हन भादवड बी आणि नंदकिशोर खारबाव या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉससाठी येणं खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या इथे केला जाईल आणि दुसरी धाव घेताना मात्र बाद होतील संजय म्हात्रे. ही जोडी किती धावा करेल याच्यावर गंगामाता गुंदवली संघाचा भविष्य अवलंबून आहे, त्यांचा टार्गेट अवलंबून आहे. वेलकम जय पाटील, वेलकम जितेश पाटील. गीतेश, स्वागत आहे. जय पाटीलने चांगली फलंदाजी केली. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला प्रॉपर बॅटवर चेंडू नाही, मात्र पहिली धाव वेगाने घेतलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मिस फिल्डिंग आणि येस, नो नो नो. दोन्ही फलंदाजांनी बघितलं, जरी मिस फिल्डिंग झाली तरी मात्र चेंडू हातामध्ये होता आणि त्यानंतर जी फेक केली योगेश दलवीच्या हातामधून चेंडू जाणार नाही माहित होतं दोन्ही फलंदाजांना. वेलकम परशु पाटील, जय बजरंग कारिवली संघाचे अष्टपैलू खेळाडू. दोन षटकं झालेली नाही. 10 मिनिटं या 2 षटकांसाठी घेतलेली आहेत. स्थानिक संघाविरुद्ध खेळताना एक चांगली धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल गंगामाता गुंदवली संघाला. गंगामाता गुंदवली संघ ही कमजोर संघ नाहीये, लिंबू टिंबू संघ नाहीये, परंतु समोर जो संघ मात्र आहे तो संघ स्थानिक संघ असल्या कारणाने नक्कीच
त्या संघाची ताकद थोडीशी जास्त आहे. अविनाश माळी गोलंदाजीसाठी येतोय. या वर्षीचा जर विचार केला तर 20 जानेवारीपर्यंत आतापर्यंत निश्चितच या स्पर्धा कंप्लीट झालेल्या आहेत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा मोठा हंगाम आहे आणि त्यानंतर कमिंग सून दमन दौरा आणि सर्वांचं लक्ष असलेला अध्यक्ष चषक. फुलटॉस चेंडू एक, मात्र चेंडू जाणार नाही या सीमारेषेच्या बाहेर. ताकद कुठे ना कुठे कमी पडलेली आहे. डीप मिड विकेट सीमारेषेवर प्रेमनाथ माळीचा हा सुपर झेल आणि फलंदाज फेल. राकेश आणि हरेश ही जोडी हरी म्हात्रे खेळपट्टीवर आहे. अविनाश माळी समोर हे दोन फलंदाज आहेत. अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी टाकावी लागेल. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट मिळवलेली आहे फलंदाज अविनाश. हो, यावेळी मात्र स्लो चेंडू, चेंज ऑफ पेस केलेला होता. काय जबरदस्त चेंडू होता. फलंदाजाला असं वाटलं होतं की निश्चितच चेंडू अगदी फास्ट फेकतोय की काय, परंतु त्यानंतर फलंदाजाचा आवेश बघून, त्याचा फुटवर्क बघून चेंडूमध्ये बदल केला अविनाश माळीने. डॉट चेंडू जातोय. धावसंख्या धावपलका आतापर्यंत 15 लागलेली आहे. 4 बाद 15. लॉफ्टेड शॉट, गगनचुंबी फटका आणि चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अनुकूल या खेळपट्टीवर तुम्ही अगदी डोक्याचा वापर करून जर खेळ केला तर निश्चितच ही खेळपट्टी तुम्हाला मदत करेल. यस, बघा इथे मात्र इनर एज यष्टीरक्षकाकडे चेंडू आणि एक तेरी एक मेरी अविनाश माळीने हे विकेट मिळवलेली आहे. जोशी 11 भादवड बी या दोन संघांच्या कर्णधारांना मी विनंती करेन, 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉससाठी येणं अनिवार्य आहे. ही टॉस जर झाली नाही, या ज्या कर्णधाराने उशीर केला त्या कर्णधाराला निश्चितच पेनल्टी लागली जाईल. आम्ही तुम्हाला सर्व काही देऊ, मैदान, चांगली खेळपट्टी, चांगलं आयोजन नियोजन, परंतु एक गोष्ट तुमच्याकडून घ्यावी लागेल, ती म्हणजे वेळ द्या आणि निश्चितच ही स्पर्धा अगदी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मदत करा. गोलंदाज अविनाश माळी या षटकामध्ये 2 विकेट मिळवलेले आहेत. षटकार जरी आला तरी मात्र घाबरलेला नाहीये. इथे पहा काय जबरदस्त अगदी दिमाग लावून चेंडू टाकला होता. चेंडू पडल्यानंतर स्लो झाला, वेग कमी केला गेला होता. डॉट चेंडू. धावसंख्या धावपलकावर आता ही लागते ती 21-21. तिसरं षटक मार्ग असते. एक षटकाराने काही अशा अपेक्षा पल्लवित केल्या होत्या गंगामाता गोंदवली संघाच्या, परंतु ब्रेक लावलेला आहे पुन्हा एकदा अविनाश माळीने. शफल क्रॉस झाले. फलंदाज डावी यष्टी सोडून गेलेला हा चेंडू. पंच मोरे सर
सांगतायत की हा वाईट चेंडू. अष्टपैलू व्यक्तिमत्व मोरे सर. खूप एंटरटेनिंग व्यक्तिमत्व. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, मात्र सिंगल पूर्ण. 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकं अगदी जी ठराविक वेळ दिली होती त्या वेळेमध्ये पूर्ण केलेले. चौथा हिरवा मानकोली संघाच्या कॅप्टनचं आपण अभिनंदन करूया, आभार मानूया. धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 झालेले. पुढील 2 संघांना विनंती असेल, जोशी इलोन भादवड बी आणि नंदकिशोर खारबाव. राकेश आणि सचिन म्हात्रे ही खेळपट्टी जोडीवर आहे. म्हात्रे बंधू भरपूर आहेत गंगामाता गुंदवली संघाकडे. गुंदवली गाव म्हणजे निश्चितच क्रिकेटसाठी एक मोठं नाव आहे. चौथा हिरवा मानकोली संघ गावाचं हा संघ. चौथा हिरवा मानकोली. मानकोली गावामध्येही क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. अभि ठाकूर गोलंदाजीसाठी शेवटचं षटक. रन बघा. पहिला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अगदी लाईन्थ आणि लेंथ व्यवस्थित होती या चेंडूची. बघितलं होतं शॉर्ट थर्डमॅन आणि पॉइंट यांच्यामध्ये खूप गॅप आहे आणि तिथूनच चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू जातोय. अभिनय डॉटने सुरुवात केलेली आहे. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला अगदी सरळ बॅटने. प्रॉपर बॅटवर चेंडू आलेला आहे. दळवी तिथे आहेत. धावसंख्या धावफलकावर 24 लागलेले. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. जोशी इलोन भादवड बी आणि नंदकिशोर खारबाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. कुणीही उशीर करू नका. उशीर केला तर पॅनल्टीचा सामना करावा लागेल, इतकं लक्षात ठेवायचंय. आणि दोन्ही संघांना विनंती असेल, आपली प्रवेश फी आणि वार्षिक फी या 2 गोष्टी घेऊनच या. ओ हो हो, वडा कॅच. स्क्वेअर लेग सीमा रेषेवर दळवी आहे तिथे आणि दळवी यांच्या हातामधून अशी झेल जाणं खूप कठीण असते. चांगला झेल आणि फलंदाज फेक. आनंद येतोय. चौथा मानकोली संघाचा जर विचार केला तर आपल्या नावाला साजेसा खेळ आतापर्यंत केलेले. 24 धावा धावफलकावर गुंदवली संघाच्या लागलेले आहेत. या संघाचे तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूवर जर एखाद मोठा फटका लागू दिला नाही तर नक्कीच ते चौथा हिरवा मानकोली संघासाठी खूप फायद्याचं असेल. मात्र गंगामाता गुंदवली संघासाठी हे 3 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. एखाद दुसरा मोठा फटका या 3 चेंडूवर येणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे, कारण माफक धावसंख्या आतापर्यंत फक्त 24. फ्लिक केलेला आहे चेंडूला. व्यवस्थित फटका होता. जागा मात्र व्यवस्थित नव्हती. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 26 लागतीये. 6 बाद 26. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नफीतुली गोलंदाजी. एक फक्त मोठा फटका षटकार लागला होता अविनाश माळीच्या षटकामध्ये आणि देवानंद भोईर यांच्या षटकामध्ये एक चौकार आला होता. मात्र इतर धावा फक्त सिंगल आणि डबल्सने केलेल्या आहेत. बॅकफुटला गेले फलंदाज. खरं तर चेंडू जास्त उडाला आणि त्या अनुषंगाने बॅट खालून गेली. डॉट चेंडू. या षटकातील अंतिम चेंडू, या इनिंगचा अंतिम चेंडू आणि दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी यायचे.
पहिल्या इनिंगच्या खेळावर निश्चितच जिग्यादादा जराशे खुश आहेत. हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर. नाही, खुश असतात, मात्र जेव्हा संघाची कामगिरी चांगली होईल तेव्हा. तर पहिली इनिंग या ठिकाणी संपलेली आहे. 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि 29 धावांचं लक्ष चौथ्या मानकोली संघाने गंगामाता गोंदवली संघासमोर ठेवलेले आहे. चला आपण टॉस करूया. बत्तीनी साहेब या पण या ना. जयेश भोईर या आपण. जितू मामा तर या तिन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. मित्र हो, हे टॉस बॉक्स जर आपण बघितलं तर सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष या दोघांना समर्पित केलेले हे टॉस बॉक्स. आणि ज्या संघाने भाग घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये 31 संघाने, त्या 31 संघाची नावं या टॉस बॉक्सवर तुम्ही पाहू शकता. तर निश्चितच दोन संघामध्ये टॉस होणार आहे, भादवड बी आणि नंदकिशोर. तर हे कॉईन बघा, स्पेशल कॉईन बनवलेले आहे. एका बाजूला हेड, एका बाजूला टॉस का बॉस टेल. तर हेड किंवा टेल असं आपण कॉलिंग करायचं आहे. मोरे इथे कॉलिंग करतील हेड असं म्हणणं आहे. यस, आणि हेड पडलेले. दोन्ही सामने झाले, तिन्ही सामने जो कॅप्टनने कॉलिंग केली तोच पडलेला आहे. नक्कीच पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवा. सर्वात प्रथम तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा चाचणी स्पर्धेच्या. टॉस जिंकलेले निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. कशा प्रकारे या चाचणी स्पर्धेची तयारी केलेली आहे? तोपर्यंत बघू, आता काय ग्राउंडवर झालं तेव्हा बघू. आणि एक प्रश्न निश्चितच विचारेन. लेट आलो आपण नवीन 40+ संघटना, पण थेट आलो. काय वाटतं या स्पर्धेविषयी? काय नाही, असं होऊन जाईल, बघू काय. ओके, आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. संदेश, खूप अनुभव आहे तुला क्रिकेटचा. निश्चितच टॉस मात्र हरला आहे. स्वतः बॅटिंग करायची आहे प्रथम. निश्चितच काय म्हणत आहे? टॉस जिंकले असते तरी आम्ही बॅटिंगच करणार होतो. नंदकिशोर खारबाव हे खूप मोठं नाव आहे नवीन 40+ क्रिकेटमध्ये. मात्र फक्त नाव मोठं असून चालत नाही, मैदानावर कामगिरी तशी करावी लागते. यावर्षी कशी तयारी आहे? बघूया, आमचे दोघे तिघे जातात कालवार, नवघर, कारिवली अशा ग्राउंडवर आम्ही प्रॅक्टिस करतो, कारण खारबावला ग्राउंड नाही सध्या. आणि या स्पर्धेविषयी काय बोलाल? नियोजन आयोजन एक नंबर आणि सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद मानतो की एवढी मोठी स्पर्धा एवढी मेहनत घेऊन भरवल्याबद्दल, आम्ही या स्पर्धेत सहभाग दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. तुमचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा चाचणी स्पर्धेसाठी. मित्र, टॉस झालेले अध्यक्ष साहेबांचा संघ आहे. जोशीलोन भादवड बी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि उपाध्यक्ष आपले सर्वांचे लाडके भाऊ योगेश पाटील यांचा संघ या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये.
सोबायला सामन्याला सुरुवात होत आहे. टार्गेट आहे 29 धावांचं आणि 29 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. योगेश दळवी अभिषेक आणि योगेश दळवी ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय आणि संजय म्हात्रे गोलंदाजीसाठी. शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग असंही क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे. पहिला चेंडू संजय म्हात्रे यांचा. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला, लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल निश्चितच मिळणार. बरेच तिथे आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या एक श्रीगणेशा केलेला आहे चौथा हिरो मानकोली संघाने. जय बजरंग भिनार आणि वऱ्हालदेवी ताडाली दोन्ही संघाचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे आहे आपण. जय बजरंग भिनार आणि वऱ्हालदेवी ताडाली, त्यानंतर जय गावदेव वडुनवगर आणि गंगामाता गुंदवली. हा चेंडू अगदी समोर चेंडू होता, ड्राईव्ह केलेला, हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. जास्त काही एफर्ट लावला नव्हता. योगेश दळवीने आपलं खातं खोललं. या सीझनची सुरुवात चांगल्या पद्धतीने व्हावी असं प्रत्येक खेळाडूला वाटते. प्रत्येक खेळाडूला इतकं वाटतं या सीझनमध्ये की पहिला चेंडू व्यवस्थित खेळून काढावा. पुल किल्ला आहे, पॉवरफुल फटका नाहीये, मात्र चेंडू फाईन लेग स्क्वेअर लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राकेश कडून. 2 धावा मात्र पूर्ण केलेले आहेत. पुढील सीझन मध्ये काही हो, या सीझन मध्ये आपल्याकडून सुरुवातीची कामगिरी चांगली व्हावी हे निश्चितच प्रत्येक खेळाडूला वाटतं. माझ्या मनात ही धाकधूक होती. पहिलाच सामना, कदाचित बॅटिंग करायला लागेल, परंतु पहिल्याच सामन्यात आमच्या संघाने चांगली कामगिरी केली. त्याबद्दल आमच्या सर्व संघ सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन. फुलटॉस चेंडू, टॉप एज लागलेली आहे, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र अंदाज बांधता आलेला नव्हता. क्रिकेटमध्ये कॅच घेण्यासाठी खरं तर अंदाज बांधणं खूप महत्त्वाचं असतं. तो अंदाज लॉंगॉन सीमारेषेवर बांधला गेला नव्हता खेळाडूकडून, क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा मात्र निश्चितच पूर्ण केले गेलेले आहेत. परेश तिथे आहेत आणि परेशच्या माध्यमातून हा झेल सुटलेला आहे. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 6 लागतीये. दिवस रात्र चाचणी स्पर्धा आपण पाहतोय नवीन 40+ क्रिकेट संघटनेची. लेट पण थेट. हा चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांचा. मागच्या 2 सामन्यामध्ये भरपूर वाईट गोलंदाजांनी टाकलेले आहेत. भरपूर षटकारही या 2 सामन्यामध्ये आपण बघितले. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलेला आहे, मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये आणखी एक झेल सुटतोय. दोघांनाही जीवनदान देणं परवडणार नाहीये, कारण ही जोडी अशी आहे ना, या जोडीने अनेक वेळा 30, 40, 50 रन्सच्या पार्टनरशिप केलेल्या आहेत. आणि या जोडीला जीवनदान देणं हे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे. धावसंख्या धावफलकावर 8 लागलेली आहे आणि आता मात्र हव्या आहेत त्या फक्त 21. तुमच्याकडे धावा कमी आहेत, तुम्ही झेल सोडतायत. विचार करावा लागेल. विचार विमर्श, टीम मीटिंग सामना संपल्यानंतर घ्यावी लागेल गंगामाता गुंदवली संघाला. फुलटॉस चेंडू, चेंडूला लाभ केलेला आहे, मात्र चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग यांच्यामधून चेंडू सीमारेषा पार, चौकार.
जोशीलोन भादवड बी आणि नंदकिशोर खारबाव या दोन संघामध्ये यानंतरचा सामना होणार आहे. टॉस जिंकलेले जोशीलोन भादवड बी संघाने नंदकिशोर खारबाव संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. त्यानंतर जय बजरंग भिनार वरालदेवी ताडाली या दोन संघामध्ये सामना. त्यानंतर जय गावदेव वडुनगर आणि गंगामाता गुंदवली आणि त्यानंतर नंदकिशोर खारबाव जय बजरंग भिनार. आज टोटल डे नाईटच्या माध्यमातून 15 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अगदी अहोरात्र ही स्पर्धा सुरू असेल नॉनस्टॉप. शेवटचा सामना टफ एन्काउंटर असेल. सिद्धिविनायक अंजूर जिने हार नाही मंजूर वर्सेस स्वयंभू पायगाव. फुलटॉस आहे, फक्त हलक्या हाताने चेंडूला ढकललेला आहे अविनाशने. बघा मी म्हटलं होतं मगाशी कुठल्याही फलंदाजाला या सीझनचा पहिला चेंडू व्यवस्थित खेळावा हीच अपेक्षा असते आणि अविनाश मालीने इथे तेच केलेले. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 17 लागलेले. 17 जिंकण्यासाठी करायच्यात आता फक्त 12 आणि समोर आहे गोलंदाज परेश पाटील. हो ब्लॉक हॉलमध्ये चेंडू, काय जबरदस्त चेंडू होता, अगदी वेगवान चेंडू. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतील का, नाही, फक्त आणि फक्त सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 18. थोड्या दिवसात आपण कबीर निर्मल स्मृती चषकाचा या ठिकाणी भव्य थरार पाहाल. 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर. लॉफ्टेड शॉट मिडल ऑफ बॅट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामधून चेंडू सरळ सीमा रेषा पार. कॅल्क्युलेटेड 6. क्या बात आहे. डीजे मास्टर जोशात आहे. डीजे मास्टर यांच्या माध्यमातून खरं तर खूप चांगल्या धून. भाई सुटला. 24 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू, एकतर्फा सामना. आजचे दोन्ही सामने ज्ञानेश्वर मुकादम एकतर्फा झाले खरं तर. मात्र पुढचा सामना हा सामना निश्चितच एक थरारक सामना होईल यात शंका नाही. स्वतः अध्यक्षा एका बाजूला आपण संदेश पाटील यांना पाहणार आहोत. संदीप मोरे खूप मेहनत या स्पर्धेसाठी, अगदी अध्यक्ष साहेबांच्या खांद्याला खांदा लावून. मुसाभाई यांचंही नाव घ्यावं लागेल कारण त्यानंतर आनंद भाऊ, एक असंच मुख व्यक्तिमत्व आनंद भाऊ. अविनाशला वाटलं की या अगोदर षटकार खेचले तीच ताकद लावावी गीत मात्रेच्या गोलंदाजीवर. जिंकण्यासाठी फक्त 5ची गरज आहे. बघा किती चेंडू राखून सामना मानकोळी संघ जिंकतोय, कारण तेवढा कॉन्फिडन्स वाढणं खूप महत्वाचं आहे. डॉट चेंडू, सॉरी डेट चेंडू, डेट बॉल असं घोषित केलेले पंचांनी. पंच बॅकफुटला गेले फलंदाज. चांगला स्टिअरचा फटका आहे, कट केलेला आहे. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल. धोकादायक होती धाव, मात्र फेक व्यवस्थित नव्हती. गुंदोली गावाला ही चांगलं मैदान आहे, परंतु कुठे ना कुठे प्रॅक्टिसचा अभाव या संघामध्ये वाटतोय. संघाच्या सर्वच खेळाडूंची प्रॅक्टिस असणं खूप महत्वाचं असते. 4 आणि 5 जणांनी प्रॅक्टिस करून त्यांच्यावर जास्त प्रेशर येतो. ओहो, शेवट गोड केलेला आहे. रिव्हर्स स्पीडचा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. मॅच फिनिश. लगेच सामना संपलेला आहे. हे बघा आधीच अनाउन्स करतोय